एसटीची भाडेवाढ रद्द करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गट शिवसेना जे आहे ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बीडच्या बसस्थानक परिसरामध्ये चक्काजाम जे आंदोलन आहे ते सध्या आता इथे करण्यात येते। त्यामुळे तब्बल 1 तासापासून जे आहे बीडच्या ज्या बसेस आहेत ते बसस्थानक परिसरामध्येच थांबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे एसटीची जी दरवाढ करण्यात आलेली आहे ती लवकरात लवकर जी दरवाढ आहे ते कमी करावी अशी मागणी जी आहे ते उद्धव ठाकरे गटाची ही मागणी आहे। माझ्यासोबत पदाधिकारी आहेत। काय नेमकी मागणी आहे, काय नेमकी मागणी आहे? या ठिकाणी आमची मागणी आहे, या सरकारने भाडेवाढ करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम चालवलेलं आहे। एक मिनिट, या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ एसटीची भाडेवाढ रद्द झाली पाहिजे आणि जर यांनी भाडेवाढ लवकर रद्द केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापेक्षा पुढे करू। 1 तासापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, पुढचं पाऊल काय राहील, काय इशारा असेल? तुम्हाला सांगतो, ह्या भाजप सरकारला जर यांनी एसटीची भाववाढ जर रद्द नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही। आणि या मोदीचा, अमित शहाचा आणि या भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो। कारण की लाडकी बहीण योजनेमुळं हा जी गोरगरीब जनतेवर बोजा टाका लागलेले आहेत, ह्या भाजप सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आता पुढचं पाऊल काय आहे? लालपरी ही गरिबाचं वाहन आहे, हे गरिबाचं जाण्याचं साधन आहे आणि नेमके या साधनाचाच शासनाने एवढी मोठी वाढ केली ती गोरगरिबाला जाणं येणं शक्य नाही। म्हणून हे उद्धव साहेबांच्या लक्षात आलं आणि साहेबांनी राज्यभर आंदोलन करून ही वाढ रद्द झाली पाहिजे यासाठी आंदोलन केलेलं आहे। आणि जर रद्द नाही केली तर अख्ख्या राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन साहेबांच्या आदेशावर होईल। दरवाढ जी आहे रद्द झाली नाही तर याहूनही तीव्र आंदोलन जे आहे पुढील काळात करण्यात येईल असा इशारा जो आहे उद्धव ठाकरे गट म्हणजे शिवसेनेने दिलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।